हेलो गाइस, वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल। आप सभी का राजरत्न बुक जर्नी इस यूट्यूब चॅनल में आप सभी का स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत शिवाजी महाराज यांच्याबद्दल थोडीशी माहिती। तर शिवाजी महाराजांची आपण हे माहिती पाहणार आहोत की त्यांनी औरंगजेबाच्या कैदेतून कसा सुटकारा केला आणि औरंगजेबाला कसं भुलवलं। तर चला आपण आपली गोष्ट सुरू करूया। तर कहाणीची सुरुवात होते राजगडापासून। तर शिवाजी महाराजांना एक निरोप येते की त्यांचा एक सैनिक औरंगजेबाच्या कैदेत आहे। तर शिवाजी महाराज रागावले आणि म्हणाले, हा निरोप मला कोण दिला? तर त्यांचा तो सैनिक म्हणाला, हा निरोप मला एका औरंगजेबाच्या सैनिकांनी दिला आहे। तर मग हे ऐकून शिवाजी महाराजांना आश्चर्यचकित झाला आणि ते म्हणाले, ते तर मुघल आहे, तर ते आपल्याला का बरं देईल? तर तो सैनिक म्हणाला, काय माहित महाराज, पण त्याने आपल्याला हा निरोप दिला आहे। तर शिवाजी महाराज म्हणाले, हा तर देऊ शकत नाही, हा द्रोही असू शकते। तर मग तो माणूस म्हणाला की नाही, हा द्रोही नाहीये। तो सैनिक म्हणाला म्हणून कानी शिवाजी महाराजांनी त्या सैनिकावर विश्वास केला आणि शिवाजी महाराजांनी ठरवले की मी आता औरंगजेबाला भेटायला आग्र्याला जाईल। तर त्यांचा औरंगजेबाचा वाढदिवस पण होता आणि शिवाजी महाराज त्यांना भेटून म्हणणार पण होते की तुम्ही गरीब लोकांवर अत्याचार करू नका। तर औरंगजेब तर हे सहन नसतात करत, तर तरी पण शिवाजी महाराज आग्र्याला गेले। आग्र्याला जाता जाता त्याला खूप परेशानी आली आणि ते कसे बसे आग्र्याला पोहोचले। तर त्याच्या मागं औरंगजेबाचे खूप सारे सैनिक लागले त्याच्या मोर्चेतनी। तर त्याची मोर्चा काढत ते कसे बसे औरंगजेबाच्या दरबारात पोहोचले। औरंगजेबाच्या दरबारात येऊन त्यांनी पाहिलं की मला जे लोक आहेत, साधे सुधे गरीब लोक, त्याच्या रांगेत उभं केलं। तर हे पाहून शिवाजी महाराजाला राग आला आणि ते म्हणाले की मला या लोकांच्या रांगेत का उभं केलं? असं नव्हतं की शिवाजी महाराजाला गरीब लोकांच्या रांगेत उभं करणं शिवाजी महाराजाचं हे म्हणणं नव्हतं की मी तर यांच्या भेटीला आलो आणि माझ्यासोबत असे करत आहेत, आमच्या जर भेटीला आले असते तर आम्ही त्यांचं खूप स्वागत केलं असतं। तर म्हणून शिवाजी महाराजाला राग आलता। तर शिवाजी महाराज तिथून निघाले हे औरंगजेबाला माहीत झालं। औरंगजेबाने शिवाजी महाराजावर खूप ध्यान ठेवायचं सांगितलं। तर शिवाजी महाराजावर रात्रंदिवस ध्यान ठेवणं चालू होतं। तर ते शिवाजी महाराजांना माहीत झालं। तर शिवाजी महाराजांना एका दिवशी अशी नाटकं केली की त्याची तब्येत खराब आहे, पण त्याची तब्येत खरोखर खराब नव्हती। तर त्याच्या तब्येत तपासण्यासाठी खूप सारे वैद्य आले। त्या वैद्याला ते रोज हे पाठवत जात, पेड्याची पेटारा मोठा होता तो पेटारा, त्याच्यात एक माणूस आरामशीर लपू शकतो आणि तो पेटारा घेऊन ते सैनिक त्या साधूंला आणि त्या ऋषीमुनीला जे वैद्याला आहेत त्यांना देऊन टाकायचे। तर मग शिवाजी महाराजांना एका दिवशी कैद करण्यात आलं, कारण की ते जेव्हा त्याच्या दरबारात गेले तेव्हा त्यांनी औरंगजेबाला मुजरा नव्हता घातला आणि तो बहादूर खान म्हणाला, शिवाजी तुम्ही 3 गलती केल्या आहेत। तर शिवाजी महाराज म्हणाले, मी कोणची गलती केली आहे? तर तो बहादूर खान म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही 3 गलती हे केल्या आहे की पहिले म्हणजे तुम्ही बादशाह आलमगीरच्या औरंगजेबाला मुजरा नाही घातला आणि दुसरी गलती हे केली आहे की तुम्ही जेव्हापासून आले तेव्हा तट उभेत मान पण खाली नाही झुकवली आणि तुम्ही तिसरी गलती अशी केली की तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघत आहात। तर मग हे ऐकून शिवाजी महाराज म्हणाले, आमची मान फक्त आमच्या आऊ साहेबांसमोर झुकते, बाकी कोणासमोर आमची मान झुकणार नाही। अशा मुघल लोकांसमोर तर कशीच नाही झुकणार। तर हे पाहून बहादूर खान हक्काबक्काच झाला आणि तो माग गेला आणि मग औरंगजेबाने बहादूर खानाला हे हुकूम दिला की बहादूर खान तू यांना कैदेत घेऊन टाक। तर मग बहादूर खानांनी शिवाजी महाराजांना कैदेत घेतलं आणि कैदेत घेतलं पण शिवाजी महाराजाला तिथून निघायचं होतं, त्यामुळे त्यांनी तब्येतीचं नाटक केलं होतं। तर ते पेटारा जेव्हा पाठवत होते तेव्हा शिवाजी महाराज कैदेत असल्यामुळे आणि औरंगजेब एवढं काही लक्ष देत नव्हतं त्याच्या सैनिकावर की कोणी पेटारा चेक करत आहे बी का नाही। तर मग एके दिवशी
शिवाजी महाराजाला माहीत झालं की कोणी पेटाऱ्या चेक करत नाही. त्यामुळे शिवाजी महाराज एका पेटारीत लपून समोर निघाले आणि त्याच्याच मागच्या पेटारीत संभाजी महाराज होते. हे दोघं निघाले म्हणून कोणालाच माहीत नव्हतं आणि ते त्या वैद्याच्या जागी पोहोचले. तर मग ते वैद्य म्हणाला, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुम्ही इथं काय करता? तुम्ही तर औरंगजेबाच्या कैदेत होते. तर मग शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हणाले की आम्ही त्यांच्या कैदेतून कसं बसं सुटकारा केला हे तुम्ही कोणालाच सांगू नका. आणि रात झाल्यावर शिवाजी महाराज तिथून निघायचा विचार करत होते. तेवढ्यातच त्यांना एक नावकरी दिसला आणि शिवाजी महाराज त्या नावकराजवळ गेले आणि म्हणाले, तुला जर रात्रीतून पैसे कमवायचे असतील तर तू आम्हाला यमुना नदीच्या काठी येऊन भेट. आणि त्या नावकराने तसंच केलं आणि ते यमुना नदीच्या काठावर येऊन भेटला. आणि शिवाजी महाराज तिथे आधीच पोहोचले होते आणि कोणाचं तरी वाट पाहत होते. तर ते कोणाचेच नव्हे, ते निरोपंत पेशवे आणि निरोजीची वाट पाहत होते. निरोजी आणि मदारी हे तिघं तिथे आले आणि त्या बोटीत बसून ते यमुना नदीच्या पलीकडे जात होते. त्या नावकराला पण माहित नव्हतं की हे शिवाजी महाराज आहेत. तर मग त्या नावकऱ्यांनी विचारले की तुम्ही कोण? तर मग ते म्हणाले, शिवाजी महाराज आणि त्यांचे बाकीचे सैनिक म्हणाले की हे शिवाजी महाराज आहेत. तर मग तो नावकरी ऐकून हक्काबक्का झाला आणि त्याने विचार केला, हे जर औरंगजेबाला माहीत झालं तर तो माझा जीवच घेऊन टाकेल. तर तो खूप घाबरला होता आधीच. आणि शिवाजी महाराजांनी म्हटले, हे माझा मुलगा संभाजी आहे, तू याच्यासोबत बोल थोडासा. आणि त्यांनी हे पण विचारले की इथं कोणता दवाखाना आहे का, कोणता वैद्य आहे का, कारण की संभाजी महाराजांची तब्येत खूप खराब झाली आहे. तर तो नावकरी म्हणाला, नाही, इथं कोणताच वैद्य नाहीये. तर मग शिवाजी महाराज म्हणाले, बरं, आम्हाला तू यमुना नदीच्या पलीकडे सोडून दे. आणि यमुना नदीच्या जसे त्या नावकऱ्यांनी पलीकडे सोडलं, शिवाजी महाराजांनी त्याला एक थैली दिली. त्या थैलीत हिरे, मोती, जवाहरात सबन होते. आणि त्या थैलीत ते पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, तुम्ही मला एवढे हिरे दिले फक्त यमुना नदीच्या पलीकडे सोडायसाठी? तर शिवाजी महाराज म्हणाले, हो. आणि शिवाजी महाराज तिथून निघाले आणि ते एका सोमनाथ मंदिराच्या तलाशेत होते. त्यांनी ते गाव पुरं पाहिलं पण त्याला सोमनाथ मंदिर सापडलं नाही. आखरीला त्याला एका जंगलात ते सोमनाथ मंदिर सापडलं. त्या सोमनाथ मंदिरात आधीच त्यांचा एक सैनिक वाट पाहत होता. ते सैनिक दुसरं कोणी नाही तर ते बहिर्जी नाईकच आहेत. बहिर्जी नाईकांनी त्यांना एक पिंपळाचं पान दिलं. त्या पिंपळाचं पान एवढं खास होतं की त्या पानावर पुरा नक्षा होता की त्यांनी कुठं जायचं. तर मग तिथून बहिर्जी नाईक पण त्याच्या सोबत चालत होते. आणि बहिर्जी नाईक त्याच्या सोबत असल्यामुळे बहिर्जी नाईकांना सबन रस्ते माहीत होते. पण संभाजी महाराजांची तब्येत दिवसांदिवस खराब होत होती. त्यामुळे शिवाजी महाराजाला खूप टेन्शन होतं की संभाजी महाराजाला आता कुठे ठेवावं. तर मग शिवाजी महाराजांनी एक युक्ती लढवली आणि शिवाजी महाराजांनी मथुरेत त्यांच्या एका सैनिकाच्या इथं त्यांना संभाजी महाराजांना आणि निळोपंतला ठेवून दिलं. आणि निळोपंत आणि संभाजी महाराज तिथं असल्यामुळे शिवाजी महाराज बेफिकर समोर जात होते. आणि समोर जाता जाता त्यांना रस्त्यात खूप अडथळे आले होते. ते दशे समोर जात होते. तेवढ्यात औरंगजेबाला माहीत झालं की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कैदेतून सुटकारा घेतला आणि ते पळत आहेत. तर हे ऐकून औरंगजेबाला पण खूप राग आला आणि त्यांनी सबनीकडे नाकाबंदी लावून दिली. तर औरंगजेबाने सबनीकडे नाकाबंदी लावून दिल्यामुळे शिवाजी महाराजाला समजत नव्हते की कुठून आपण जावे. तर मग बहिर्जी नाईकांना सारे रस्ते माहीत असल्यामुळे शिवाजी महाराज त्यांच्या सोबत येत होते. आणि शिवाजी महाराज सर्वात पहिले पोचले मथुरेत आणि तिथं संभाजी महाराजाला ठेवून ते पुढे निघाले. पुढे जाता जाता त्यांना एक मुघल सैनिकाची खूप मोठी नाकाबंदी दिसली. तर ते नाकाबंदी पाहून शिवाजी महाराज म्हणाले, आता आपण इथून कसं निघावे. तर शिवाजी महाराजांनी एक युक्ती लढवली. ते पहिले वापस सोमनाथ मंदिरात गेले आणि तिथं त्यांना मुघलाईचे कपडे आणि साधूचे कपडे दिसले होते. तर त्यांनी सर्वात पहिले मुघलाईचे कपडे घातले आणि साधूचे कपडे सोबत घेतली.
तर त्यांनी मुघलाचे कपडे घातलेले असल्यामुळे त्यांना तर कोणी तिथं अडवलं नाही. तर मग मुघलाचे कपडे घातलेले असल्यामुळे त्यांना काही कोणी अडवलं नव्हतं. तर ते समोर जात होते. समोर जाता जाता त्यांना एक नदी दिसली. त्या नदीच्या काठी आणखीन एक छोटेसे मंदिर होते. तर तिथं जाऊन त्यांनी जेवण खावण केलं आणि जेवण खावण करून त्याच नदीच्या काठी हात धुवून ते वापस निघाले आणि त्यांचे 10 सैनिक आधीच समोर थांबलेले होते. तर समोर थांबलेल्या सैनिकांना शिवाजी महाराजांना सांगेल होतं की आम्ही जर सकाळपर्यंत आलो नाही तर तुम्ही इथून निघून जा. तर मग शिवाजी महाराज लवकरात लवकर तिथं पोहोचले आणि तिथं पोहोचून त्यांनी त्यांच्या 10 सैनिकांसोबत ते पुढे निघाले. पुढे जाता जाता ते खूप थकले आणि त्याची तब्येत पण खूप खराब होत होती. तर त्यांना एका वैद्याने दाखवलं. वैद्याला दाखवलं तर वैद्य म्हणाला, याची तब्येत तर खूप खराब होत आहे. यांना आता कोणताच प्रवास करा नका लावू आणि तुम्ही यांना चंदनाचे गरम पाणी द्या. आणि निरोजीने तसंच केलं आणि चंदनाचे गरम पाणी केले आणि ते एका चमडीच्या पिशवीत टाकले. त्या पिशवीत टाकल्यामुळे काय झालं की त्या पाण्यातनी मस्त एक स्वाद आला आणि त्या स्वादाने त्याच्यातनी हे टाकलं चंदनाचे लाकूड टाकले आणि ते लाकूड टाकल्यामुळे शिवाजी महाराजांची तब्येत चांगली होत होती. आणि शिवाजी महाराज म्हणाले, चला आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तर निरोजी म्हणाले, नाही, तुमची तब्येत खूप खराब आहे, तुम्ही येऊ शकत नाही. तर शिवाजी महाराज म्हणाले, मला काय नाही होणार, तुम्ही चला. मी मावळ्याला सांगितलंय की आम्ही जर सकाळपर्यंत आले नाही तर तुम्ही चालले जा. तर त्यामुळे ते कसेबसे निघाले आणि मग निरोजी त्यांना रस्त्यातनी पाणी पाजत होते. ते चमडीच्या पिशवीतले थोडे थोडे पाणी पाजत होते आणि त्यांचे ते 10 मावळे सापडले आणि ते पुढे निघाले. तर त्यांना रात्रीचा मुक्काम एका गावात करायचा होता. त्या गावाचे नाव होते रायपूर. ते रायपुरात त्याचा मुक्काम होता आणि त्याचा मुक्काम एका खूप घनदाट जंगलात होता. त्या जंगलातनी एक छोटंसं मंदिर होतं. त्या छोट्याशा मंदिरासमोर शिवाजी महाराज आणि त्यांचे बाकीचे सैनिक झोपले आणि मग नंतर ते पुढे निघाले. त्यांना माहित झालं की 300 साधूची एक मोर्चा आहे जे काही एका पुढच्या मंदिरात जाणार आहे आणि ते पुढचं मंदिर त्याच्याच ठिकाणावर होतं. आणि ते साधू चालले होते अंबापूरला. तर अंबापूरला यायला पण जायचं होतं. तर त्यांनी एक युक्ती लढवली आणि ते साधूचे कपडे घालून ते त्या 300 साधू सोबत आले. 300 साधूच्या मधात घुसले. तर कोणालाच माहित नव्हतं की शिवाजी महाराज आणि त्यांचे सैनिक आहेत. तर मग ते तिथून निघाले आणि मग 300 साधूच्या टोलीत जायत होते. तेव्हा त्यांना काही मुघल लोकांनी विचारलं की तुम्ही तर साधू आहात, तर तुम्ही घोडे घेऊन का चालत आहात? तर निरोजी म्हणाले, आम्हाला देवघरी लवकर जायचं आहे म्हणून. तर मग तो मुघल सैनिक म्हणाला, नाही, तुमच्या याच्यात नक्कीच काही घोडं असेल. तर त्यांनी त्यांच्या बॅगा चेक केल्या, म्हणजे पिशव्या, आणि त्या पिशव्यातनी सर्वात पहिले तर कपडेच निघाले. नंतर जेव्हा ती बॅग अशी उलटली तेव्हा त्याच्यातनी खंजर, कोयते असे सामान निघाले. तर मग तो मुघल सैनिक म्हणाला की तुम्ही जर साधू आहात तर तुमच्याजवळ कोयले आणि खंजर कसे काय? तर मग निरोजी खाली उतरले आणि एकाच रट्ट्यात त्या मुघल सैनिकाची मान कापली. तर हे पण बाकीचे सैनिक खूप हक्कबक्क झाले आणि ते पहिणारच होते की बाकीच्या सैनिकांनी पण त्याची मान कापली. आणि ते तेवढंच झाले की त्या साधूंनी ते कपडे धुतले आणि साधूंनी नाही, शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी ते कपडे धुतले आणि ते तिथून समोर निघाले. आणि त्या साधूच्या याच्यात पोहोचले आणि ते तिथून समोर निघणार होते. तेवढ्यातच त्यांना एक नाकाबंदी दिसली. ते नाकाबंदी होती बहादूरखानाची. बहादूरखानाला असा निरोप आलता की शिवाजी महाराज काही जादूटोणा करते, ते एका भीतीच्या आरपार जाऊ शकते. तर हे पाहून आधीच बहादूर खान खूप भेल होता आणि त्याने शिवाजी महाराजाला पावनचार दिला आणि सर्वांना सांगितलं की औरंगजेबाला माहित झालं की मीनं शिवाजी महाराजांना पावनचार दिला तर तुमची खेर नाही. तर मग हे ऐकून कोणत्याच सैनिकांनी औरंगजेबाला सांगितलं नाही आणि शिवाजी महाराज बहादूर खानाच्या इथला भोजन करून ते समोर निघाले आणि त्यांनी समोर
समोर पण खूप अडथळे होते आणि ते एका गावात जाऊन जेव्हा झोपले तेव्हा त्यांना माहित झालं की या गावात 2 असे जण आहेत ते या गावाचा राजा मानतात, पण ते राजा गिजा काहीच नव्हते. तर दुसऱ्याच्या लग्नात जाऊन त्याचं लग्न खराब करत होते, कधी दुसऱ्याच्या घरातले भांडे फेकफाक करत होते. तर हे पाहून शिवाजी महाराजाला खूप दुःख झालं आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकांना म्हणून त्या दोघांना जवळ बोलावलं आणि सर्व गावाला विचारलं की हे काहून असे करतात. तर मग ते दोघं म्हणाले, हे आमचं गाव आहे, आम्ही या गावातनी काही पण करू शकतो. आमच्या पूर्वजांनी पहिले या गावातनी हंगा केलता, आता आम्ही करणार आहोत. तर मग शिवाजी महाराजांनी त्या गावकऱ्याला विचारले की तुम्हाला याच्याकडे पाहून काय करा वाटते. तर मग त्याच्यातली एक 18-19 वर्षाची मुलगी म्हणाली की मला याच्याकडे पाहून याला तलवारीने याची मान कापा वाटते. तर शिवाजी महाराज म्हणाले का? तर मग ती मुलगी म्हणाली याने माझ्या बहिणीला मारून टाकलं. तर मग शिवाजी महाराजांनी त्या 18-19 वर्षाच्या मुलीच्या हाती तलवार दिली आणि त्या मुलीने ती तलवार डायरेक्ट त्याच्या मानेवर मारली आणि तो माणूस जागेवरच मेला. आणि त्याचा भाऊ म्हणत होता की मी आता कधीच नाही येणार महाराज, मला माफ करा. पण महाराजांनी त्याला गावाकडच्या लोकांजवळ सोपून दिला आणि महाराज तिथून वापिस निघाले आणि ते एका गावात निघाले. तिथं निरोजींनी नाही, बैरजी नायकांनी आधीच त्यांची व्यवस्था लावून ठेवली. त्यांची व्यवस्था अशी होती की एका मंदिरासमोर एक आजीची छोटीशी झोपडी होती आणि त्या झोपडीतून त्याचा आज मुक्काम होता. तर मग तिथं ते गेले. शिवाजी महाराजांनी बाहेर बाज टाकले, त्या बाजीवर जाऊन त्यांनी अंग टाकले आणि ती आजींनी त्यांच्या अंगाला हात लावून पाहिले तर शिवाजी महाराजांची तब्येत खूप खराब होती आणि आजींनी मग असं सर्वांनाच कामाला लावून टाकलं. कोणाला कोयते सांग, कोणाला पानं सांग, तर कोणाला जंगलातून जाऊन निळा गोटा आणायचा सांग. तर हे पण शिवाजी महाराजाला वाटलं की असं वाटत आहे की आपली आजी आहे आणि सर्वांना आपल्या नातूभावाने काम सांगत आहे. तर हे पाहून शिवाजी महाराज जराशे खासले आणि त्या आजींनी निळ्या गोट्यांनी शिवाजी महाराजांचे पाय भाजले आणि त्या गरम पाण्याने शिवाजी महाराजांचे पाय धुवून पण काढले आणि जडीमुठीचं त्यांना पाणी पण पाजू घातलं. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज आणखीन पुढे निघाले आणि पुढे आणखीन त्यांना फिरोजाबादला जायचे होते, पण तिथे एक मोठी तटबंदी होती आणि त्या तटबंदीतून जायचं हे कसं कोणाला कळेच नव्हे. तर मग शिवाजी महाराज तिथून त्या तटबंदीत पोहोचले आणि निरोजी म्हणाले इथून फिरोजाबादला जायचा रस्ता कुठे आहे. तर मग तसे निरोजींनी म्हटले. सर्व सैनिक त्यांच्याकडे पाहू लागले. निरोजी इकडे रागाने पाहत होते, त्यामुळे तो मुघल सैनिक म्हणाला की इकडून तुम्ही सरळ जा, तुम्हाला एक मस्जिद दिसेल, त्या मस्जिदीतून सरळ जा, तुम्हाला फिरोजाबादला जायचा रस्ता मिळेल. तर मग त्यांनी तसंच केलं आणि ते तिथून निघाले आणि ते तिथून जेव्हा जात होते तेव्हा राजगडाच्या जरासं पलीकडे ते एका नदीकाठी थांबले आणि त्या नदीकाठी थांबल्यावर त्यांना एक पोर्तुगीज दिसला आणि तो पोर्तुगीज त्यांना हात दाखवत म्हणाला की तुम्ही नक्कीच साधू असणार. त्याच्या पोर्तुगीज भाषेत म्हणाला आणि तो पळत आला आणि त्यांच्या साधूच्या पाया पडल्या आणि त्याच्याजवळ एक छोटीशी पिस्तॉल पण होती आणि ते पण सर्वांना पहिले तर भीती वाटली. नंतर तो पोर्तुगीज म्हणाला माझं नाव एलेक्स आहे, मी पोर्तुगीज मधून आलेलो आहोत, तुम्ही नक्कीच मासे खाणार ना. कोणी घरचे खाणे नव्हते लय दिवसाचे घरचे खाणे नव्हते खाल्ल्यामुळे सर्वांनी हो म्हटलं आणि एलेक्सनी त्याच्या बॅगेतून एक जाळ काढला आणि खूप सारे मासे पकडून त्यांना भाजले. त्याच्या बॅगेत खूप सारं सामान होतं आणि त्याने निंबू मसाला टाकून ते सर्वांना मासे खायला दिले. खूप दिवसानंतर घराचे खाणे खाऊन त्यांना खूप आनंद वाटल्यामुळे त्यांना वाटलं की पोर्तुगीज आपला लहानपणापासूनच मित्र आहे. तर पोर्तुगीज एका वाऱ्यासारखा आला आणि वाऱ्यासारखा गेला. तर मग हे पण सर्वांना दुःख झालं. तो जेव्हा जात होता तेव्हा मग काही दिवसांनी जेव्हा त्या नदीच्या काठी ते होते तेव्हा त्यांनी त्यांच्या सैनिकाला संभाजी महाराजाला आणायला सांगितलं आणि संभाजी महाराज जेव्हा त्याच्या जवळ आले
आणि ते जेव्हा राजगडावर पोहोचले तेव्हा संभाजी महाराज आऊसाहेबांसोबत मजा करायसाठी बाहेर लपले. आणि मग पहिले तर जेव्हा शिवाजी महाराजांनी पाऊल टाकला तेव्हा आऊसाहेबांनी त्याची आरती ओढली आणि म्हणाले, संभाजी महाराज कुठे आहेत? संभाजी महाराज तर तुमच्या सोबतच होते. तर मग ते बाहेर चालत चालत गेले आणि म्हणाले, शंभूराजे असं म्हणत ते बाहेर गेले. आणि शंभूराजे अचानक त्याच्या डोळ्यासमोर आले आणि आऊसाहेबांनी थोडस स्मित केलं. आणि तेव्हा औरंगजेबाला माहित झालं की हे इथं पोहोचले आणि राजगडापर्यंत पोहोचले. आणि औरंगजेब खूप रागात होता. रागात असल्यामुळे त्याने बहादूर खानाला लाथ पण मारली आणि त्याने त्याचा मुकुट पण खाली ठेवून दिला. आणि तो म्हणाला, जेव्हापर्यंत मी शिवाजीला मारणार नाही तेव्हा मी हे मुकुट घालणार आहे. तर मी नेक्स्ट बुक पण सांगणार आहे. ते नेक्स्ट बुक आहे लक्ष्य UPSC. हे पुस्तक आहे. हे पुस्तक मी नेक्स्ट पार्ट मध्ये सांगणार आहे. आणि सध्याचे आपण बुक वाचलं त्याचं नाव होतं साधू. हे बुक तुम्ही पाहू शकता. हे बुक आहे. हे बुक आपल्याला वाचायला प्रेरित करते. हे बुक खूप चांगलं आहे. हे तुम्ही वाचलंच पाहिजे. हे असं बुक आहे. आणि दुसरं बुक आहे लक्ष्य UPSC. हे पण बुक आपण वाचलंच पाहिजेत. हे तरुण IAS अधिकाऱ्यांवर आधारित आहे. याचा लेखक आहे सज्जन यादव आणि या पुस्तकाचा लेखक आहे नितीन अरुण थोरात. हे 2 पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा. आणि या पुस्तकाचा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकणार आहे. धन्यवाद. थँक्यू.